हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी भावना, मी पुण्याला राहते. माझं सासर जळगावचं आहे. आम्ही आज जळगावला चाललो आहे पुण्यावरनं, आणि ते पण वंदे भारत एक्सप्रेसने चाललो आहोत. तर वंदे भारत कशी आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवते. वंदे भारतची टूर मी देते. आता बऱ्यापैकी गर्दी जमायला लागलेली आहे. आम्ही अर्धा पाऊण तास लवकरच आलेलो होतो. तर लास्ट टाईम पण आम्ही दिवाळीच्या वेळेस वंदे भारतनं आलेलो होतो. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा, मी खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर आता आम्ही नाश्ता वगैरे करणार आहे इथे. आमची जर्नी आय थिंक 12पर्यंतच असते का हो? फक्त 6 तासात आपण जळगावला जातो. असं फक्त 6 तासात आपण जळगावला जातो, म्हणून आम्ही ही जर्नी चूज करतो. आणि यांचं ऑफिस असतं म्हणून मग आम्ही रात्री निघत नाही, शक्यतो ट्रॅव्हल्सने अवॉइड करतो आणि वंदे भारतने जातो. आणि 12 वाजता आपण पोहोचूनही जातो. पहिले आम्हाला 9-10 वाजता म्हणजे नाही का सकाळी चिनूला सांभाळणं अवघड होऊन जायचं, आणि आता ह्यावेळेसच होतं कारण चिनूला आमच्या पाय फुटलेले आहेत. तर मॅडम फार जास्त डिमांडिंग आहे, तिला खालीच उतरायचं आहे. हे बघा. तर चला मी तुम्हाला टूर देते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओ जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते नक्की करा, आणि शेजारी बेल आयकॉन आहे ती प्रेस करायला नका विसरू, कारण आता इथून पुढे खानदेशी लग्नाचे भरपूर सारे ब्लॉग्स येणार आहेत. सो स्टे ट्यून. काय चालू आहे बघा या दोघांचं. अजून ट्रेन निघायला थोडासा वेळ आहे, फक्त 5 मिनिटं आय थिंक. का हो? फक्त 5 मिनिट. 6:30ला निघणार आहे ना? 6:25 असं ऑलमोस्ट निघण्यावरच आलेली आहे. चिनू हाय. इलायचीवाली मसाला चाय असते. आमच्या भाऊजींना फार आवडते ही चाय. आणि हे असं ओट्सचं 2 बिस्किटचं हे ओट्सचे 2 बिस्किट्स असतात. ती एक स्टिक येते आणि गरम पाणी देतात ते आपल्याला, आणि आपण असं फोडून त्यात टाकायचं. ओके, आता उजेड पडायला लागलेला आहे. मिक्स 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 करावं मिक्स. आम्ही ऑलरेडी घरून चहा पिऊन आलेलो होतो म्हणून आम्ही इथे एकच घेतलेला आहे. ते पण मी व्हिडिओसाठी घेतला, नाही तर मी तो पण नव्हती घेणार. म्हणजे रेल्वे स्टेशनच्या चहापेक्षा हा चहा छान लागतो, कारण विलायचीवाला असतं. कप बघा ना असं चेपला आहे, पण ठीक आहे, काय करणार, तो पेपरचा आहे. चहा काळा आहे असं. हो, चायोसचा आहे आता. हां, आधी वेगळं होतं, हा वेगळा आहे. चायोसचा मसाला चहा आहे आता. हा पिऊन बघा ना कसा आहे. तुम्ही प्या. दालचिनी जास्त आहे याच्यात. दालचिनी जास्त आहे का? विलायची सोबत दालचिनी आहे का? इलायची आणि दालचिनी. ओके, आता मी पण पिऊन बघते कसं आहे ते. मी नाही आहे जास्त, म्हणजे असं लिटरली वाटतंय की दालचिनीवाला पाणी पितोय की काय आपण. खूपच जास्त दालचिनीवाला चहा आहे. विलायचीवाला बिलकुल नाही आहे, दालचिनीवाला चहा वाटतो तो. आणि मिल्क पावडर पण कमी, असं पाणी पाणी लागते जरा. पण ठीक आहे, आधी जी होती ना, मी याच्या आधी जी चहा होती ना ती छान होती. ओके, आता मी तुम्हाला भेटते नाश्ता आल्यावर. ओके, तर आता नाश्ता आलेला आहे. नाश्ता हा तिकीटमध्ये इन्क्लूड नसतो, तो आपल्या त्यात नाश्त्यासाठी आपल्याला वेगळे पे करावे लागतात. तर मी दाखवते तुम्हाला आता काय काय नाश्ता आलेला आहे. सगळ्यात पहिले नाश्त्यामध्ये आलेलं आहे हे मफिन. 10 रुपयाचा आहे हा. आणि आता आम्ही व्हेजचं के फॉर कटलेट असतं इथे, आणि व्हेजमध्ये आम्ही घेतलेलं आहे. आय थिंक नॉनव्हेज पण असतं. तर हे कटलेट जे की आम्ही दोघं खाणार आहे. आणि दुसरं असतं उपमा. उपम्यासाठी त्यांनी यू लिहिलेला आहे.
आणि उपमा एकदम चिनूसाठी परफेक्ट आहे. अजिबात तिखट नाही, काय नाही, मीठ काय नाही, काही मीठ वगैरे काहीच नसतं. पण एकदम छान, एकदम मऊसूत उपमा असतो जो चिनूला खूप आवडतो. तर तो तिच्यासाठी, कटलेट आमच्यासाठी. तर असा काहीसा नाश्ता आहे. सो हा आहे रेडी टू इट पोहा. करू का ओपन आता? सो आता बघूया आपण आपला फर्स्ट लुक कसा आहे पोह्याचा. त्यांनी सांगितलं होतं 5 मिनिटांनी ओपन करा. त्यांनीच पाणी टाकून आलं होतं. ओ ओ ओ हे काय आहे? माझ्या नवऱ्याचं फेवरेट गोष्ट आहे पोहा. नाही हो, हे म्हणतात हा पाणी वगैरे टाकावं लागतं नाही म्हणतात. अर्धे काढून घेतले वाटतं त्यांनी. सो फर्स्ट इम्प्रेशन असं काहीसं आहे. आहे 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 पीनट्स आहेत. सो असं काहीसं आहे. चिनू कसं ओपन करतं? करून दाखव. ओपन कर. कर ओपन. कर ओपन. आता आमचं स्टेशन येणारच आहे जळगाव. आणि चिनूचं बघा, चिनू बरोबर मनमाड गेलं की लगेच वैताग आला. तर आता आम्ही पोहोचत आलेलो आहोत. ॲक्च्युली ना आमची गाडी 11 मिनटं लेट आहे. ॲक्च्युली ट्रेन 11 मिनटं लेट झालेली आहे. पण आम्ही पोहोचतो आता 12:10 झालेले आहे. 12:18चा टाईम होता जो 12:28वर पोहोचलेला आहे. पण काय माहिती ती कवर करून घेते की नाही. आणि आता फायनली आम्ही जळगावला पोहोचतो आहे. आय थिंक सो. मी आता याच्यानंतर मी व्हिडिओ शूट करते की नाही माहीत नाही. डायरेक्ट घरी गेल्यावरच करेन, कारण सामान वगैरे भरपूर आहे. सो अशी काहीशी होती आमची ट्रेन जर्नी. याच्यानंतर तुम्हाला जस्ट फॅमिली ब्लॉग्स बघायला मिळतील, किंवा फॅमिली कंटेंट बघायला मिळेल, किंवा फॅमिली व्हिडिओज बघायला मिळतील. सो स्टे ट्यून. आता भेटूयात आपण घरी.